येस, नमस्कार. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक महत्त्वाचा घटक बघायचा आहे. तो म्हणजे जी आपली सी-डी-पी-ओ पदासाठीची मुलाखत होऊ घातलेली आहे. तर या परीक्षेला जे अतिसंभाव्य प्रश्न आहेत, माझं असं मत आहे, की प्रत्येक कॅन्डिडेटला हे प्रश्न विचारल्या जाणार आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपले जे काही सी-डी-पी-ओ पदाच्या मुलाखती संदर्भात जे काही व्हिडिओ येणार आहे, ते व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येण्यासाठी आपल्याला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. अर्थात त्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओ लाईक सुद्धा करायचा आहे. आणि आपले जे काही सहकारी आहे, मग ते जिल्हा परिषद विभागामध्ये असो किंवा जे सुपरवायझर महिला असो, त्यांना आपले जे काही मित्रमैत्रिणी आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पाठवायचा आहे. कारण अतिशय महत्त्वाचा हा जो व्हिडिओ आहे, तर तो महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. या ठिकाणी आपण जी काही सी-डी-पी-ओ पदाची मुलाखत आहे त्याचे टॉप 10 क्वेश्चन्स या ठिकाणी आपण बघणार आहे. त्यातले काही क्वेश्चन्स आहेत त्याचे आपण एक आयडियल आन्सर सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमची जी काही तयारी असणार आहे त्या तयारीच्या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणी आपण काय करणार आहे, आढावा घेणार आहे. म्हणून आता आपण वन बाय वन या ठिकाणी काय करणार आहे, क्वेश्चन बघणार आहे. तत्पूर्वी बघा, हे जे 10 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत, तत्पूर्वी जे काही आयोगाची मुलाखत होणार आहे, तर ही मुलाखत नेमकी कोणत्या स्वरूपाची असणार आहे, पॅनलमध्ये नेमके किती कॅन्डिडेट असू शकतात, तर याचा आपल्याला आवाका किंवा जो काही लेखाजोखा आहे तो माहिती असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला बघा, आपली जी काही बॅच आहे सी-डी-पी-ओ मुलाखतीची, यामध्ये आपण ज्या काही पहिल्या टप्प्यातल्या नोट्स आहेत त्या मी ऑलरेडी तुमच्यापर्यंत शेअर केल्या. त्या नोट्समध्ये मी आयोगाचे जे काही सध्या अध्यक्ष आहे, सदस्य आहे आणि सचिव आहे, तर यांचं जे एज्युकेशन आहे ते एज्युकेशन आपण या ठिकाणी कव्हर केलंय, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया यावी की जे काही आपल्या समोर पॅनल बसलेलं आहे, तर यांचं जे काही एज्युकेशन आहे या क्षेत्रामध्ये आहे. इव्हन दो आपण ही सुद्धा माहिती प्रोव्हाइड केलेली आहे की ते आतापर्यंत कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत होते, त्यांनी कुठे कुठे पदभार सांभाळलेला आहे, जेणेकरून आपल्याला त्यांचा एक आवाका लक्षात यावा आणि आपल्याला तयारीसाठी वाव मिळावा. अर्थात आपल्याला तयारी करत असताना सगळे जे काही अध्यक्ष आहे, सदस्य आहे आणि सचिव आहे, सगळ्या कॅन्डिडेटचे जे काही प्रश्न विचारण्याची पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आपल्याला वन बाय वन आपल्या बॅचमध्ये आपण स्टडी सुद्धा करणार आहे. मी एक 2 ते 3 दिवसामध्ये ज्या काही आमच्याकडे पी-एस-आयच्या इव्हन दो राज्यसेवेच्या ज्या काही मुलाखती होतात त्याच्या स्क्रिप्ट सुद्धा आपल्या बॅचमध्ये शेअर करणार आहे. तर ते सगळं या ठिकाणी कव्हर आपण करून घेऊया. बघा, जे आतापर्यंतचा आमचा हे जे एकाकी संवर्ग नाही म्हणता येत, तर याच्या सरळ सेवा संवर्गाचे जे काही पोस्ट आहे, तर याच्यासाठी शक्यतो आयोगाचे 2 मेंबर असतात. म्हणजे आयोगाचा 1 मेंबर आणि जे काही पर्टिक्युलर डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटची 1 व्यक्ती. म्हणजे जर बघायला गेलं तर 2च लोक तुमच्या पॅनलमध्ये असणार आहे. 2 लोकांच्या समोर तुमचा इंटरव्ह्यू या ठिकाणी होऊ शकतो, असा माझा अंदाज आहे. त्याच्यात अजून एक संभावना अशी आहे की तुमच्या पदासाठी इथे 2 वेगवेगळ्या कॅटेगरीचे लोक एलिजिबल आहे. एक आहे जिल्हा परिषद आणि दुसरा आहे जे की महिला व बालविकास विभागातील ज्या काही आयसीडीएस सुपरवायझर आहेत, या ज्या महिला आहेत, अंगणवाडी पर्यवेक्षिका, तर या सुद्धा यासाठी काय होत्या, एलिजिबल होत्या. म्हणजे 2 संवर्ग. तर ती एक पॉसिबिलिटी आहे की दोन्ही संवर्गाचा जर एक एक मेंबर आणि आयोगाचा एक जर मेंबर घेतला तर 3चं बनू शकतं. पण मोस्ट प्रोबॅबिलिटी 2च लोकांचं पॅनल असणार आहे. मग बघा, ज्यावेळेस आयोगाचा 2 मेंबरचं पॅनल असतं, तर आमचा एक आतापर्यंतचा अनुभव आहे, तुमचा इंटरव्ह्यू या रेंजमध्ये चालणं अपेक्षित आहे. 8 मिनिट. बघा, 8 ते 15 मिनिटाच्या रेंजमध्ये तुमचा प्रत्येकाचा इंटरव्ह्यू चालू शकतो. मग बघा, आता हे 8 ते 15 मिनिट आहे, तर जे आयोगाचे सदस्य किंवा त्यावेळेस अध्यक्ष असेल, कारण आयोगाची एकच व्यक्ती आहे की जी पॅनलमध्ये असणार आहे. दुसरी व्यक्ती ही त्या त्या विभागाची असणार आहे. ठीक आहे. तर सुरुवात तुम्हाला प्रश्न विचारताना जे काही मेन चेअरवर बसलेली व्यक्ती आहे ते म्हणजे कोण, आयोगाचे अध्यक्ष असतील, सदस्य असतील किंवा आता आजकाल सचिव सुद्धा पॅनलला बसत आहेत. तर सचिव असतील, हे जे मंडळी आहे, तर हे काय असणार आहे, तुमच्या मेन चेअरवर असणार आहे, दुसरी व्यक्ती बाजूला असणार आहे. मग तुमचा इंटरव्ह्यूची सुरुवात काय होणार आहे बघा, असंच असतं ते. आता मी माझा जो सगळ्यात लास्टचा म्हणजे 11वा इंटरव्ह्यू झालेला एमपीएससीचा, तो झालाय ऑक्टोबर 2025 ला फॉरेस्टचा. तर त्यामध्ये बघा, असा टेबल होता, तुम्हालाही सेम दिसणार आणि या ठिकाणी आपली चेअर असणार आहे. आता चेअरचं मला काही येत नाही चिन्ह, पण इथं चेअर आहे.
हे झाले मेन व्यक्ती आयोगाचे आणि या साईडला दुसरे बसलेले असतात. त्यांचं तोंड आहे ना या साईडला असतं, पण प्रश्न विचारताना ती मूव्हिंग चेअर असते. तर बरोबर ते आपल्या साईडला तोंड करून आपल्याला काय करतात, प्रश्न विचारत असतात. इथे आपण बसलेलो असतो. जे काही अध्यक्ष, जे काही पॅनल असतं, त्या पॅनल मेंबरला आपण खरंच पायापासून दिसत असतो. कारण जे टेबल आहे, तर तो लांब आहे. त्याच्यानंतर जवळपास एक 3-4 फूट डिस्टन्स ठेवून आपली काय केलं आहे, ते चेअर त्या ठिकाणी ठेवल्या जाते. मग आता आपल्याला एक ध्यानात घ्यायचं आहे, की आपली चेअर ठेवल्या जाते, तर आपण पायापासून त्यांना दिसत असतो. मग त्यावेळेस बघा, आपल्याला आपल्या जे काही इंटरव्ह्यू हॉल आहे, ते इंटरव्ह्यू हॉलमध्ये आपलं जे काही बिहेवियर आहे, आपली जी वागणूक आहे, आपण आत जाण्याची, बाहेर येण्याची जी काही पद्धत आहे, तर या गोष्टी मी आता सांगण्यात काही अर्थ नाही. जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल, तेव्हा ते मी बॅचमध्ये प्रॉपर करून घेणार. इव्हन दो तुमचे कपडे कोणते असावे, काय घालायचंय, कसं चालायचंय, सगळं, सगळं, सगळं सांगणार आहे. तर त्याची तयारी आपण तेव्हा करूया. कारण आता आपल्याला आपल्याला आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं आपल्याला काय करायची, प्रगल्भता मिळवायची आहे. त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि एकदा रिझल्ट लागल्याच्या नंतर बाकीच्या गोष्टी करायसाठी आपल्याला स्कोप असणार आहे. म्हणून आता सध्या त्या गोष्टी आहेत. तर बघा, सुरुवात तुमच्या इंटरव्ह्यूची इथून होते. हे प्रश्न विचारतात आणि हे प्रश्न विचारत असताना बेसिकली तुमचे क्वेश्चन्स हे तुमच्या प्रोफाईलवर विचारले जातात. हे एक महत्वाचा पॉइंट आहे. मग प्रोफाईल म्हणजे काय? तर आपल्याला आता तेच बघायचंय, की प्रोफाईल रिलेटेड प्रश्न म्हणजे नेमके कोणते प्रश्न आणि त्याचे जर समजा उत्तरं सांगायची आहेत, तर नेमके कोणत्या स्वरूपाचे आपण उत्तरं सांगितले पाहिजे. या सगळ्या बाबी आपल्याला या आजच्या लेक्चरमध्ये बघायच्या आहेत. तर बघा, सर्वात पहिले आयोगाचा जो ट्रेंड आहे, जर तुम्हाला जर विचारलं, की तुमचा परिचय करून द्या, तर तुम्हाला हे सांगायचं नाहीये, की माझं नाव हे आहे आणि मी इथून आले आहे किंवा मी इथून आलो आहे. माझं हे काही शिक्षण झालेलं आहे. तर असा प्रकार आयोगामध्ये सध्या चालत नाही. कारण तुम्हाला तुमची आयडेंटिटी ही आपल्याला काय करायची असते, लपवायची असते. म्हणजे आयडेंटिटी ओपन केल्या जात नाही, ती गोपनीयता असते. इव्हन दो जी काही तुमची प्रोफाईल, ते जे काही मेंबर असतात त्यांच्याजवळही सुद्धा तुमची नावं नसतात. तुमचं बाकीचं सगळं असतं. म्हणजे तुमचं एज्युकेशन कुठे झालं, तुम्हाला मार्क्स किती आहे, तुमचे कोणते कोणते सब्जेक्ट आहे, तुमचं हॉबी काय आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्यापर्यंत असतात. इव्हन दो तुम्ही कोणत्या पदावर कार्यरत आहे, सध्या तुमचं पे स्केल काय आहे, इव्हन दो तुमचा आतापर्यंतचा जे काही सर्व्हिसचा कालावधी आहे, ती टेन्युअर किती झाली, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात. पण तुमचं नाव नसतं. मग आपण परिचय करून देत असताना आपल्याला सुद्धा प्रॅक्टिस करताना हेच करायचं आहे, की आपण बघा, आता मला जर विचारलं की बाबा तुमचा परिचय करून द्या, तर मी काय सांगेन, पहिले तर हे सांगेन, की मी या ठिकाणून आलेलो आहे. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण इथे झालंय, 12वी पर्यंतचं इथे झालं. ग्रॅज्युएशन या महाविद्यालयातून माझं या वर्षी एवढ्या एवढ्या टक्क्यानं मी पास झालेलो आहे. त्यानंतर माझं सध्याच्या स्थितीमध्ये जे काही पोस्ट आहे, ती पोस्टच्या विषयी आपल्याला सांगायचंय, की मी या पोस्टवर सध्या स्थितीमध्ये कार्यरत आहे. हा झाला तुमचा परिचय. तुम्हाला आहे ना फापट पसारा सांगायचा नाही. इव्हन दो बघा, आता जे आमचे जनरल कॅन्डिडेट असतात, पी-एस-आयचे असतील, राज्यसेवेचे असतील, इव्हन दो फॉरेस्टचे इंटरव्ह्यूचे असतील, हे कॅन्डिडेट परिचय करून देताना कसा देतात, की हे सांगतात, की माझे वडील हे आहे, माझी आई गृहिणी आहे. तर हे या पद्धतीने सांगतात. वडिलांचा व्यवसाय सुद्धा सांगतात. आता तुम्हाला या गोष्टी इथे टाळायच्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला तुमची 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, पहिले तर तुम्ही कुठून आलेला आहात, तुमचं 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन. त्याच्यानंतर तुम्ही आता सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहात, एवढं इनफ आहे. बाकीचं काहीच फापट पसारा सांगायचा नाही. आई, वडील हे ते काहीच नाही. कारण आता आपण ती फेज पार केलेली आहे. आपण आता विद्यार्थी अवस्थेमधून मुळातच सगळे अधिकारी आहेत आणि अधिकारी इंटरव्ह्यूला चालले ते सांगताय माझे वडील हे, आई हे, तर ते त्यांना अपेक्षित नाही. म्हणून पहिला मुद्दा आपल्याला हेच करायचंय, की तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिस करताना आरशाच्या समोर उभं राहून आपली परिचय करून देत असताना हेच सांगायचं, की सर मी सातारा जिल्ह्यातील या गावातून आलेलो आहे. माझं 10वी या ठिकाणी एवढ्या एवढ्या टक्क्यानं, 12वी या ठिकाणून एवढ्या एवढ्या टक्क्याने आणि ग्रॅज्युएशन या महाविद्यालयातून एवढ्या टक्क्यानं मी पास झालेलो आहे. सध्या मी सातारा जिल्हा परिषदमध्ये विस्तार अधिकारी कृषी या पदावर कार्यरत आहे. कधीपासून ते पण आपल्याला सांगायचं. हा झाला तुमचा काय, परिचय. याच पद्धतीने आपल्याला सांगायचंय. सेम पर्यवेक्षकांनी सुद्धा अशाच स्वरूपाची आपल्याला तयारी करायची आहे. महत्वाचा प्रश्न आहे, इथं गडबड करायची नाही. आपल्या मुलाखतीची सुरुवात ही आहे, म्हणून तिथं आपल्याला कॉन्फिडन्स गेन करायचा आहे. कारण आपण इथे जेवढं कॉन्फिडेंटली सांगणार आहोत, ऑटोमॅटिकली मग तुम्ही हार्डली 30-35 सेकंद झाल्याच्या नंतर तुम्ही म्हणता, आता यांनी अर्धा तास घेऊ द्या, नाही तर 1 तास घेऊ द्या. आता काहीच वाटत नाही. जे रिलॅक्सनेस आहे, ते रिलॅक्सनेस तुम्हाला हा पहिला प्रश्न देणार आहे. म्हणून इथं
कोणतीही गडबड न करता व्यवस्थितरित्या आपल्याला काय करायची, तयारी करून घ्यायची आहे. वाटताना सोपं वाटतं, तिथं वेळेवर आहे ना, याच गोष्टीसाठी बोबडी वळत असते. आतापर्यंतचा अनुभव आहे. मी जवळपास 7 ते 8 वर्षांपासून लोकांचे इंटरव्ह्यू घेतो आणि मी स्वतः इंटरव्ह्यू देतो. एवढं सगळं असताना सुद्धा तिथे जाताना मनामध्ये कुठेतरी एक घबराहट म्हणा किंवा एक पॅनिक मोड असतो. ही रिॲलिटी आहे. तर आपल्याला सुद्धा हे जे प्रश्न आहेत याची तयारी करून घ्यायची आहे. येस. चला आता नेक्स्ट बघूया. पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, जो की तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये सांगितलेला असणार आहे. कधी-कधी आपल्याला आपला परिचय न करता डायरेक्टली आपल्याला विचारलं जातं, की सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहात. डायरेक्टली क्वेशन येऊ शकतो. मग आता त्या ठिकाणी तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका असतील किंवा हे आपलं विस्तार अधिकारी असतील. तर तुम्हाला आपलं काय करायचंय, जे काही आपलं पद आहे, ते पद सांगायचंय आणि तुम्ही कोणत्या पंचायत समितीला आहे किंवा कोणत्या तालुक्यामध्ये आहे, जिल्ह्यामध्ये आहे, त्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या सांगायच्या आहेत. तर आता हा प्रश्न घेण्याच्या मागे रिझन असा आहे, की आपलं जे काही कार्यक्षेत्र आहे, मग पर्यवेक्षिका असो किंवा विस्तार अधिकारी असो, आता या ठिकाणी महत्वाची बाब म्हणजे मी ज्या पदावर कार्यरत आहे, तर ते माझे जे काही बॉस आहे, बॉसचे बॉस कोण आहे, इव्हन दो तुमच्या झडपीचे सीईओ कोण आहेत, त्यांच्या आधी कोण होता आणि नंतर कोण आहे. कारण काय सांगतो, की हे जे आयोगाचे जे मेंबर्स आहे, तर हे सुद्धा प्रशासकीय सेवेतून आलेले असतात आणि प्रशासकीय सेवेतून आलेल्याच्या नंतर कधीतरी समजा आपण एक फॉर एक्झाम्पल साताराची झडपी घेऊया आणि तिथले सीईओ सध्याच्या स्थितीमध्ये एक्स आहे सध्या. हे समजा एक्स वाय झेड आहेत. यांचं आपण नाव सांगू. तर काय असतं, की यांच्या आधी ना 2 टेन्युअरच्या आधी कोणीतरी इथे अबक नावाची एक व्यक्ती असते आणि ही व्यक्ती हे जे आयोगाचे सदस्य असतात यांच्या हे ओळखीचे असते किंवा त्या पिरियडमध्ये त्यांनी सुद्धा तिथं आसपास कुठेतरी काम केलेलं असतं. मग ते म्हणतात, की "हां, हां, हे साहेब होते का तुम्हाला? त्यांच्या काळामध्ये तुम्ही होते का?" तर आपल्याला असं नको म्हणायला, "मे बी सर, आठवत नाही" किंवा "हां, हां, नाव ऐकलंय पण मी ते बनवतो." असं नाही. "हो सर, मी ऐकलेलं आहे. अतिशय उत्तम दर्जाचं त्याचं काम होतं. मी स्वतः त्यांच्याकडे काम केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे." हे झाला तुमचा पॉझिटिव्हनेस. "हां, हां, ऐकलंय, आठवत नाही सर." हे अशी उत्तरं द्यायची नाही. म्हणून आधीचे 2-3 कार्यकर्ते आणि सध्याचे जे काही महत्वाचे अधिकारी आहेत, हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं फार, फार गरजेचं आहे. त्याचबरोबर पर्यवेक्षिका असतील, यांनी सुद्धा आपल्या संवर्गाची जी काही माहिती आहे, ती आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. बाकी हा क्वेश्चन सोपा आहे. ज्या पदावर आपण कार्यरत आहे, ते सांगणं आपल्यासाठी व्हेरी ईझी आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. बघा, आता बॅच मधले जे लोक आहेत, मुळात मला हा व्हिडिओ बॅच मध्ये टाकायचा होता, पण मी म्हटलं की दोन्ही स्वरूपामध्ये मी बॅच मध्ये सेम व्हिडिओ टाकत आहे. परत म्हणायचं नाही की तिकडे युट्यूबला हा टाकला आणि इकडे हा टाकला. बॅच मध्ये आपलं तयारी खूप चांगल्यारीत्या होणार आहे, डोंट वरी. पण हे 10 क्वेश्चन्स अतिशय महत्वाचे आहे. अर्थात बॅच मध्ये या सगळ्या प्रश्नांची मी डिटेलमध्ये उत्तरं देणार आहे, नोट्स मध्ये सुद्धा देणार आहे. ठीक आहे. तर बघा, आता 2 दिवस झाले आमचे क्लासवरून बऱ्यापैकी लोकांना आय थिंक फोन आलेले असतील. ज्यांना फोन नसतील आले त्यांना फोन येतील किंवा ज्यांना आले आणि ज्यांनी फोन उचललेले नाही अशांनी एकदा प्लीज कॉल बॅक करा आणि सांगा, "सर कॉल आलेला होता. काय माहिती होती?" तर आम्ही तुमच्याविषयी काहीतरी माहिती कलेक्ट करत आहोत. तर तेवढी माहिती तुम्हाला द्यायची आहे आवर्जून. ठीक आहे. आता जी काही मी एकदा ती लिस्ट बघितली, त्या लिस्टमध्ये बघितल्याच्या नंतर आपल्याकडे व्हेरी एज्युकेटेड लोक आहेत. ट्रिपल एम-ए, डबल बी-ए, एम-एस-डब्ल्यू तर कॉमन आहे. त्याच्यानंतर बी-एस-सी, एम-एस-सी, एम-ए, नेट, सेट काय, 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 काय एवढे उच्च शिक्षित मंडळी आपल्या इंटरव्ह्यू बॅचला आहेत. तर सगळ्यात महत्वाचं जेवढं आपण उच्च शिक्षित आहोत, तर आपली तयारी सुद्धा आपल्याला उच्च शिक्षित असल्यासारखी करायची आहे. कारण आयोग तुम्ही सरळ सेवेचा मुलाखत द्या किंवा राज्यसेवेची द्या, आवडता प्रश्न आहे. ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं आहे आणि हे विषय तुम्हाला सांगायचे आहे. आता फक्त महत्वाचा पाठ हा आहे, की माझ्या झालेल्या 4-4, 5-5 डिग्र्या आणि मी त्या टाकलेल्या आहेत प्रोफाईलला आणि जर प्रोफाईलला टाकलेल्या आहेत, तर आता मला तिथे नेमकी कोणत्या विषयाची तयारी करायची हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर ध्यानात घ्या. बघा, साधं सिंपल आहे, की आपण एक उदाहरण घेऊया. एक उदाहरणाखातर एक बॅचलर ऑफ आर्ट्स मधली XYZ व्यक्ती आहे ही. बॅच मधल्या लोकांना माहिती आहे. मला एवढीच एक चित्र येते. ते बी म्हणजे ठीक आहे, व्हॉटएव्हर हां. तर बघा,
बॅचलर ऑफ आर्ट्स. बॅचलर ऑफ आर्ट्सची ही व्यक्ती आहे. या व्यक्तीचं BA कशामध्ये झालेलं आहे? हिस्ट्रीमध्ये. आता यामध्ये ध्यानात घ्यायचंय की आपल्याकडं जे काही विद्यापीठ आहे त्यानुसार आपल्याकडं डिग्रीची संकल्पना चेंज होते. जसं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत आणि शिवाजी विद्यापीठ आपलं कोल्हापूर अंतर्गत या ठिकाणी काय असतं की डिग्रीला स्पेशलायझेशन असतं. स्पेशलायझेशन म्हणजे एका विषयामध्ये तुमचं काय असतं? स्पेशलायझेशन. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर माझ्या मतानुसार जे काही माझ्यापर्यंत माहिती आहे त्यानुसार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे, बामू युनिव्हर्सिटी म्हणतो आपण त्याला, तर बामू युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर SRT म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नंतर संत गाडगे महाराज विद्यापीठ जे काही आहे अमरावतीला, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपला आहे नागपूरला. हे जे अदर जे युनिव्हर्सिटीज आहे तर या ठिकाणी ग्रॅज्युएशनला स्पेशलायझेशन नसतं. या ठिकाणी कसं असतं माहिती का की हा जो आहे कॅन्डिडेट हा BA, मग यांचे ना 3 विषय असतील. यांचं हिस्ट्री पण असेल, नंतर यांचं इकॉनॉमिक्सही असेल, नंतर अजून एखादा सोशिओलॉजी वगैरे असेल. ही अशी पद्धत आहे. ठीक आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना या दोन्ही गोष्टी कळाल्या असतील की मला काय सांगायचंय. मग बघा की आपण आपल्या प्रोफाईलमध्ये टाकताना एक सेपरेट सब्जेक्ट कोणी टाकलेला असेल. हे जे लोक आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या 2-3 विद्यापीठातले, तर या लोकांनी तिथे हिस्ट्री टाकलेला असेल आणि बाकीच्या लोकांनी तिथं 3-3 विषय टाकलेले असतील. मग काय आहे की जो काही पॅनल मेंबर आहे ते बसल्याच्या नंतर त्यांच्या समोर तुमचे 3-3 विषय आहे. मग ते नॉट नेसेसरी की हिस्ट्री पासून प्रश्नाला सुरुवात करतील. ते तुम्हाला डायरेक्ट सोशिओलॉजी पासून सुरू करतील की बाबा सोशिओलॉजी आहे, सोशिओलॉजीचे जनक कोण आहे, तर इथपासून, किंवा मग विवाह पद्धती काय आहे, कुटुंब व्यवस्था काय आहे, भारतातील जी कुटुंब व्यवस्था आहे ती आता लोप पावत चाललेली आहे का, संयुक्त कुटुंब पद्धतीचा ह्रास होतोय का, हे डिरेक्टली क्वेश्चन तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात सोशिओलॉजीच्या अनुषंगाने, आणि आपण तयार केलेली असते हिस्ट्रीच्या अनुषंगाने. मग आहे ना अशा वेळेस आपली काय होते, या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे बोबडी वळत असते आणि उत्तर द्यायला जमत नाही. मग आता अशा वेळेस काय करायचंय? मुद्दा क्रमांक 1 ध्यानात घ्या. वरच्यांसाठी जे काही आहे ग्रॅज्युएशन साठीचा पॉईंट तुमचा इट्स ओके, हिस्ट्री आहे. मग हिस्ट्रीची तयारी तुम्हाला करायची, कशी करायची ते मी सांगतो, 2च मिनिटं थांबा. हे जे बाकीच्या विद्यापीठातले लोक आहेत तर यांनी 3ही विषयांची तयारी करणं आवश्यक आहे. महत्वाचं कारण इथे मी तुम्हाला सांगितल्यानुसार कुठेही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता बघा की बाबा माझं जे काही ग्रॅज्युएशन आहे ते ग्रॅज्युएशन होऊन आज 15 ते 17, 18, 20 वर्ष झालेले आहे. मग 20 वर्षाच्या नंतर मला हिस्ट्रीचं हडप्पन जी काही संस्कृती आहे ती, किंवा मग अकबराचा कालावधी मधलं, किंवा शिवाजी महाराजाच्या काळातलं, किंवा जे काही आपल्याकडे आक्रमण झालेले परकीय आक्रमण असतील, जे काही फ्रेंच, इंग्रज, हे जे आपले वॉर असतील, तर याच्याविषयी माहिती असणं मला अपेक्षित नाही. मग जे काही पॅनल मेंबर आहे ना, पॅनल मेंबरचंही डोक्यात हे आहे की बाबा हा जो कॅन्डिडेट आहे ना, तर याला 15 ते 20 वर्ष झालेले आहे, याला सगळंच येणं अपेक्षित नाही, पण याला बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेच्या आहे. जर त्यांनी विचारलं की जो काही भारताचा जो काही इतिहास आहे तर इतिहासाच्या अभ्यासाचे साधनं कोणते आहे, आणि जर आपण म्हणतो सॉरी सर, तर हे चुकीचं आहे, कारण तुम्हाला बेसिक्स माहिती असणं गरजेचं आहे. ही रिक्वायरमेंट आहे तुमच्या इंटरव्ह्यूची. म्हणून काय आहे की बघा तुमचे 3ही विषय आहेत ना, तुम्हाला पहिली गोष्ट की जो काही हिस्ट्रीचा फादर आहे, जो कोणी सोशिओलॉजीचा फादर आहे, व्हॉट इज इकॉनॉमिक्स, इथून सुरुवात होते. इकॉनॉमिक्सच्या तुम्हाला सगळ्या मार्शलची असो, तुमची रॉबिन्सची असो, किंवा अजून कोणत्या पिगू बिगू केन्स बिन्स या सगळ्यांच्या व्याख्या असो, तुम्हाला किमान बेसिक फॅक्ट्स माहिती असणं गरजेचं आहे. एक मी आता काल परवा स्क्रिप्ट वाचली होती. इकॉनॉमिक्स मधला कार्यकर्ता होता, MA इकॉनॉमिक्स झालेलं होतं. त्याला डेफिनेशन विचारली की म्हणजे इकॉनॉमिक्सची आम्हाला मार्शलची कल्याणकारी डेफिनेशन सांगा. त्यांनी सांगितली. मग रॉबिन्सची विचारली. मग रॉबिन्सची त्याला त्यावेळेस आठवली नाही. मग काय की बाबा आपल्याला आहे ना किमान बेसिक्स माहिती असणं पाहिजे की मला या डेफिनेशन आहे, हे लोक आहे, याला फादर म्हटलं जातं कशाचं, या सब्जेक्टचं, मग भारताचा कोण, तोही फादर आपल्याला माहिती असणं पाहिजे. इव्हन दो सायन्सचे कॅन्डिडेट आहे, सायन्स, आता सायन्सचा एखादा फिजिक्सवाला आहे, एखादा बॉटनीवाला आहे. आता बॉटनीवाल्याला विचारलं व्हॉट इज प्लांट अॅनॉटॉमी, आणि त्याने म्हणे सॉरी सर. व्हॉट इज मॉर्फॉलॉजी, त्याने म्हणे सॉरी सर. हे जमणार नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असणं पाहिजे. तुम्हाला जर फिजिक्सवाल्यानं विचारलं व्हॉट इज लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, थर्मोडायनामिक्स म्हणलं की सॉरी सर आता आठवत नाही. हे जमणार नाही. बेसिक्स आहे, बेसिक्स. केमिस्ट्रीवाल्याला विचारलं की बाबा डिफरन्स बिटवीन मॉलिक्यूल अँड कंपाऊंड,
त्यांनी हे करायचं कंपाऊंड आणि मॉलिक्यूल मधला फरक, तर असं होणार नाही. ऍग्रीवाल्याला सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचे आहेत. तर आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे, डिटेल मध्ये जायचं नाही. थोडक्यात सांगण्याचा जो काही माझा मुद्दा आहे की इथं प्रश्न येणार म्हणजे येणार, तुमचं ग्रॅज्युएशन किती वर्षांत झालं हा मुद्दा गौण आहे, तुम्हाला विचारला जाणार आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या विषयाचे बेसिक्स करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर बघा, जे आता आपण उच्च डिग्र्या मिळवलेल्या आहेत त्याच्यानंतर MA असेल, MSW असेल, अजून कोणी MBA केलंय, कोणी 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 काय 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 लय मोठं काय काय केलेलं आहे, ठीक आहे. तर हे जे लोक आहेत तर यांनी सुद्धा तुम्हाला किमान बाबा माझं मास्टर ऑफ सोशल वर्कर झालं की नाही, तर मग ठीक आहे ना, काय असतं त्याच्यामध्ये ते थोडक्यात आहे ना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एखाद्याचं MA इकॉनॉमिक्स झालंय तर MA इकॉनॉमिक्सच्या अनुषंगानं तुमचं थोडंफार जे काही मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स आहे, व्हॉट इज मायक्रो इकॉनॉमिक्स, व्हॉट इज मायक्रो इकॉनॉमिक्स, जर प्रश्न विचारले तर आपल्याला ते सांगता आले पाहिजे. आता राहिला प्रश्न, जे काही क्वेश्चन्स विचारण्याची लँग्वेज काय असणार आहे, तर ते महत्वाचा मुद्दा. या गोष्टी आहेत ना ऍक्च्युली मला खूप डिटेलमध्ये बॅचमध्ये घ्यायच्या होत्या, पण चला आता तो व्हिडिओ कोणताही कुठेही घ्या, युट्यूबला घ्या नाही तर बॅचमध्ये घ्या, तुम्हीच बघणार आहात, ठीक आहे. तर लक्षात घ्या की जे सायन्सचे लोक आहेत, सायन्सचे लोक जे आहेत तर यांना तुम्हाला उत्तरं देताना तुम्हाला प्रश्न तर 100% इंग्लिशमध्ये विचारणार. कारण माझं MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. मला आता माझं जो लेटेस्ट किंवा आतापर्यंतचे मला जेवढे जेवढे प्रश्न विचारलेले आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे, मला तर ते इंग्लिशमध्येच विचारले. कारण केमिस्ट्री मराठीत काय विचारावं हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे आणि त्या लोकांना वेल नोन असतात, तुम्हाला मनात वाटूच देऊ नका की याचा हा विषय आहे, हे जे कॅन्डिडेट आहे आणि यांना हे जमणार नाही, असं होत नाही. एवढ्या वर्षाची सेवा केल्याच्या नंतर त्यांचं प्रत्येक विषयाचं, आज आम्ही तुम्ही कोणताही विषय घेऊन समोर बसा ना, मी प्रत्येक विषयाचा तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. जर आज आम्हीच या लेवलला पोहोचलेलो आहे तर ते लोक खूप खूप पुढच्या लेवलचे आहेत, त्यांना सगळ्या विषयांचं नॉलेज आहे, ठीक आहे. तर ध्यानात घ्यायचं आहे की बाबा प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्ये आला, समजा विचारलं बाबा, आता इंग्लिशमध्ये विचारले व्हॉट इज कंपाऊंड. आता कंपाऊंडचं इकडे माहिती आहे मला, संयुग आहे, संयुग. आता ठीक आहे, माझं आता आम्ही टीचिंग फील्डमध्ये आणि कंटिन्यू या फील्डमध्ये आहे म्हणून आम्हाला ते सांगायला जमतं. पण काय असतं की आपण BSc MSc जे काही ऍग्रीवाले आहेत आपण करून खूप वर्ष झालेले आहे, आपलं एज्युकेशन होऊन खूप वर्ष झाले. इव्हन दो आपलं जे काही डेलीचं वर्क आहे तर ते मराठी भाषेमध्ये आहे, आपण मराठी भाषिक आहोत. आपले जे काही क्लायंट्स आहे म्हणजे आपण जिथे सेवा बजावतो तर आपण ज्या लोकांमध्ये राहतो तिथे सुद्धा मराठी भाषिक आहे. त्यामुळे आपला इंग्लिशचा बऱ्यापैकी संबंध आता तुटलेला आहे. जर आपण इंग्लिशमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला तेवढी फ्लुएन्सी येणार नाही. आणि फ्लुएन्सी येणार नाही, मग मग तिथं शब्द आठवणार नाही, मग सगळा कार्यक्रम फेलच होणार आहे. त्यापेक्षा बेटर वे, प्रश्न येताना येऊ द्या इंग्लिशमध्ये, काही हरकत नाही. उत्तर देताना मराठीमधून देऊन टाकायचं. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. कारण लँग्वेज ही फक्त एक मीडियम आहे. इथं तुम्हाला ते काही तुमची नॉलेजची टेस्ट नाहीये. नॉलेज तुमची इकडंच झालंय. आता ही व्यक्तिमत्व चाचणी आहे. जस्ट तुम्हाला फक्त तिथे ती फ्लुएन्सी दाखवायची आहे. ठीक आहे. तर कोणीही जे सायन्सवाले कॅन्डिडेट आहे किंवा BSc MSc ऍग्रीवाले आहेत तर बिलकुल मनात किंतु परंतु वाटू द्यायचं नाही. आपल्याला डिरेक्टली आपल्या जे काही जमन त्या पद्धतीने आपल्याला सांगायचंय. आता बघा, इथून जो काही कॅन्डिडेट आहे पहिला, कुठे गेले ते, बरं ठीक आहे चला. जो काही पहिला क्वेश्चन आहे तर बघा, तुमचा इंटरव्ह्यू मराठीमध्ये सुरू झाला आणि डिरेक्टली तुम्हाला जो काही क्वेश्चन आहे समजा तो आला इंग्लिशमधून, म्हणजे तुमच्या सब्जेक्टवर आल्यावर इंग्लिशमधून क्वेश्चन आला. आधी तुमचा इंटरव्ह्यू कशामध्ये होता, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये आला. तर त्यावेळेस आहे ना, सर कॅन आय स्पीक इन मराठी हे बोलायची गरज नाही. तुमचा इंटरव्ह्यू ऑलरेडी हा मराठी भाषेमधून चालू आहे. त्यामुळं त्यांची परमिशन नाही घ्यायची की मी मराठीत उत्तर देऊ का, येऊ द्या इंग्लिशमध्ये क्वेश्चन, उत्तर मराठीमध्ये द्या. त्यामध्ये वेळ घालवायचा नाही, परमिशन घ्यायची वगैरे वगैरे, ते आपला लेकुना दाखवायचा नाही. माहिती आपल्याला नाही जमणार आहे, आता लय दिवस झाले. एक काळ होता आम्ही गाजवलेला असते कॉलेज विलेज, सगळी मंडळी आपली हुशार आहे कारण म्हणून तर नोकरीला आहे. तर तो पिरियड आपला गेलेला आहे. आता आपण या वेगळ्या याच्यामध्ये आहे, तर परमिशनची नीड नाहीये. तुम्हाला उत्तर देताना जी काही तुम्हाला लँग्वेज जमेल इझिली लगेच तुम्हाला सुरू करून द्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा, ग्रॅज्युएशन कशामध्ये झाले, हा विषय कोणता, या हिशोबाने आहे. नंतर नेक्स्ट बघू. तत्पूर्वी 1-2 मिनिटं, जे लोक नवीन असतील त्यांच्यासाठी बॅचचं आणि जे लोक जुने आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाचा पार्ट आहे. बघा, बऱ्याच लोकांची जी रिक्वायरमेंट आहे त्यांचं म्हणणं आहे
की जेव्हा इंटरव्ह्यू होतील तेव्हा जर आम्ही प्रत्यक्षरित्या तुमच्या गावाला किंवा तुमच्या आजूबाजूला येऊन 8 ठिकाण जे आपण चूज केलेले आहे, त्या 8 ठिकाणी येऊन आम्ही मॉक तर घेणार आहे. तर त्या एका दिवसामध्ये आमचा शक्यतो प्रयत्न आहे की एका कॅन्डिडेटचे 2 मॉक घ्यायचे. जर आमच्याकडून 2 पॅनल शक्य झाले तर खूप चांगली गोष्ट आहे. पण अर्थातच या ठिकाणी अधिकारी मंडळी आपल्याला अरेंज करायची आहे. तर ते 4 लोकं तिथं 4 अधिकारी ते पण सुट्टीच्या दिवशी अरेंज झाले पाहिजेत. एक पॅनल तर कन्फर्म असणार आहे. आणि दुसरं जर पॅनल नसेल तर आमच्यापैकी आम्हीच कोणीतरी जे काही एक्सपिरियन्स होल्डर आहे, तर दुसरं पॅनल आम्ही बसू. पण तुमचे 2-2 मॉक घेण्याचा प्लॅन आहे. सेम डे 2 मॉक, सेम डे 2 मॉक. ठीक आहे. ती झाली तुमची प्रत्यक्ष अभिरूप चाचणी, मुलाखत. पण आता या दरम्यान तयारी करत असताना सर तुम्ही जे नोट्स दिले आहेत ते तर वाचत आहे किंवा लेक्चर टाकलेले ते तर आम्ही बघतच आहे. पण एकदा प्रॅक्टिससाठी काय? तर यासाठी आपण काय करत आहे, की शनिवार आणि रविवार प्रत्येक शनिवार आणि रविवार आपण काय करत आहे, की संध्याकाळी 4 ते 8 PM प्रत्येक शनिवार रविवार फक्त हा जो अपकमिंग जे 2 दिवसांनी शनिवार रविवार आहे, तर हे सोडून पुढचा 20 तारखेपासूनचा शनिवार रविवार पासून आपण काय करतोय, की या 3 तासामध्ये आपण काय करणार आहे, की तुमची Google Meet थ्रू काय करणार आहे, या ठिकाणी मुलाखत घेणार आहे. मग अर्थातच ही जी मुलाखत आहे, तर ही कोणासाठी आहे? ज्या लोकांनी बॅच घेतलेली आहे, ज्यांनी जी काही आपली 2,500 फीज पे केलेली आहे. काही लोकांनी 3,000 पे केलेली आहे. आता 3,000 फीज झालेली आहे. ठीक आहे. तर जे लोक आहेत त्यांनी फी हे केलेली आहे. तर तुमची जी काही फीज आम्ही घेतलेली आहे, ती आहे नोट्स, तुमची तयारी करून घेणे आणि तुमची प्रत्यक्षरित्या आम्ही जे काही ठिकाणं दिलेले आहे, त्या ठिकाणी येऊन तुमचे मॉक घेणे. तर याच्यासाठीची ती आपली काय आहे, फीज आहे. ठीक आहे. इथपर्यंत ओके आहे. मग आता हे जे पार्ट आहे, तर हा अतिरिक्त आम्ही आमच्याकडून सुरू केलेला आहे. पण याला एक कॉस्ट आहे. मग तुम्ही बॅच घेतलेली असो किंवा नसो. जर तुम्हाला ऑनलाईन जर मुलाखत द्यायची आहे, तुमचे तिकडे तर होणारच आहे. त्याच्यात काही डाऊट नाही. तो तर पार्ट तुमच्या बॅचचाच आहे. पण अतिरिक्त तुम्हाला द्यायची असेल, तर तुम्हाला त्याची जी काही कॉस्ट असणार आहे, ₹500 भरून तुम्हाला काय करायचंय, त्याची तुम्हाला एक 15 मिनिटाची मुलाखत द्यायची आहे. त्यामध्ये तुमचे बऱ्यापैकी क्वेश्चन कव्हर होतील. ज्या लोकांनी बॅच लावलेली नाही, ते लोकांना 2,500 3,000 मोठे वाटत असेल, ते लोक ही पण चूज करू शकतात. पण यामध्ये तुम्हाला आमचे जे काही व्हिडिओज आहेत ते भेटणार नाहीये. इव्हन नोट सुद्धा भेटणार नाही आणि आमची जी काही मुलाखत असणार आहे, प्रत्यक्षरित्या ती सुद्धा तुम्हाला देता येत नाही. फक्त ऑनलाईन स्वरूपात देता येणार आहे. जे लोक इंटरेस्टेड आहेत तुमच्यापैकी सुद्धा, कारण बरेचसे लोक गळ घालत आहे, की लवकर चालू करा. मुळात काय आहे, की आता तुमची जस्ट तयारी सुरू झाली आहे. अजून तुमच्या तयारीचा म्हणजे श्री गणेश हा जस्ट झालेला आहे. अजून तुम्ही खूप वाचायचं बाकी आहे. तू सीडी म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजे नॉट अ जोक. इंटरव्ह्यू जेवढा कराल तेवढं कमी आहे. तुम्हाला ते जाणवल ना? तर बघा काय आहे, की अजून तो फील तर आला पाहिजे. आम्ही मुलाखत घ्यायला आलो, तर तुम्हाला फील तर आला पाहिजे. त्यासाठी महत्वाचं आहे, की रिझल्ट लागणं. रिझल्ट लागेल तसेही आमचे सगळ्या ठिकाणी अटीच्या अटी पॅनल तर आमचे कन्फर्म झाले. जागाही फिक्स झालेल्या आहे. क्लासही तिथं आपण कारण एका दिवसासाठीचं अकोमोडेशन आपण काय केलेलं आहे, हायर केलेलं आहे. तर ते सगळं आम्ही रेडी आहोत. फक्त आता रिझल्टची वाट बघणं चालू आहे. आणि एक विस्तार अधिकारी आपल्याच बॅचमधले त्यांनी थोडी माहिती काढली. तर काम चालू आहे म्हणे लवकरच रिझल्टही लागेल. त्यामुळे तयारी जोरात चालू द्या. त्या हिशोबाने राहिला प्रश्न, जे लोक तरी सुद्धा थोडीफार तयारी झालेली आहे, ज्यांना द्यायचं आहे तर आम्ही अवेलेबल आहे. आपल्याकडे नंबर आहे क्लासचा, तो खाली नंबर आहे. त्या नंबरला तुम्हाला कॉल करायचा आहे. त्या नंबरला कॉल करून तुम्हाला जे काही तुमचं रजिस्ट्रेशन आहे, ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. दिलेला टाइम तो फॉलो करा. 5:30 ला दिला, 6 ला दिला. कारण आता 20 तारखेचे बऱ्यापैकी ऍडमिशन कंप्लीट झालेले आहेत. ज्यांचे फोन आले त्यांना आम्ही तिकडे वळवलंय आणि त्याचमुळं हे आपण सुरू केलेलं आहे. ठीक आहे. तर बघा आणि ज्यांचं बाकी आहे त्यांनी ही बॅच तुम्ही घेऊ शकता. बेस्ट बॅच आहे. आता राहिला प्रश्न, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, की आम्ही 2,500 फी होती तेव्हा आम्ही प्रयत्न करत होतो. आमचं पेमेंट फेल गेलं, पेमेंट झालेलं नाही, आम्हाला माहीतच नव्हतं, आम्हाला कोणी सांगितलंच नाही वगैरे, वगैरे, वगैरे. या सगळ्यांसाठी बघा आजची जी तारीख आहे, तर आज आहे 12 जून. तर आपण काय करत आहे 12 जून ते 14 जून म्हणजे आज, उद्या आणि परवा आपल्याला काय करायचंय, की 3 दिवस आपण जी काही जुनी फीज आहे, तर ती फीज आपण काय करणार आहे, सुरू करतो. म्हणजे 2,500 फीज असेल, या 2,500 फीज मध्ये तुम्हाला काय करायचंय, ऍडमिशन घ्यायचं आहे. आता बघा, एक माझं लेक्चर चालू व्हायच्या आधी 2-3 ऍडमिशन झाले. अशा लोकांनी प्लीज कॉल करू नका.
की आता आम्ही 3,000 घेतली आणि तुम्ही 2,500 दिली, तर हे या जर त्याच्या गोष्टी आपल्याकडे नसतं का? अरे यार ऑफर संपली, अरे यार ऑफर आली, असा तो प्रकार आहे. तर त्यामुळं प्लीज कोणी फोन करू नका, कारण तो पार्ट आमच्या हातचा नाहीये. ते क्लासवाल्यांचं डिसिजन असतं. ठीक आहे? चला. तर बॅचच्यासाठी माझं सगळ्यांना सांगणं आहे, की शेवटी एवढी तयारी केलेली आहे आणि तयारी केली. आता इथं आपल्याला मार्क्सची स्पर्धा आहे. मुलाखत नॉट अ जोक 50 मार्क्स आहेत. ते 50 मार्क्समध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स घेण्यासाठी अर्थातच जी काही आमची अनुभवी टीम आहे, आम्ही असं कोणी असं नाही, की आम्ही स्वतः मुलाखती दिलेल्या आहे, आम्ही स्वतः सिलेक्टेड आहे. तर त्यामुळं आम्ही तुमची तयारी चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतो. ज्यांना आतापर्यंत एम-पी-एस-सीची मुलाखतच दिली नाही, त्यांनी बॅचेस टाकून बसलेले आहेत लोकं. मला कोणाला नावं नाही ठेवायचे, पण सांगायचं आहे, की आपण तयारी करत असताना एका ऑथेंटिक प्लॅटफॉर्मलाच गेलेलं ऑलवेज बेस्ट असतं. तर ती तयारी करून घ्यायची ती जबाबदारी आमच्यावर असणार आहे. ठीक आहे? तर ही बॅच जे लोक इंटरेस्टेड आहेत ते जॉइन करू शकतात. बघा एक महत्वाचा पुढचा क्वेश्चन असतो, तो म्हणजे जे काही आपल्या डिग्री आहे, तर डिग्रीचा आपल्या प्रशासनामध्ये काय उपयोग होऊ शकतो? अशा टाइपचा क्वेश्चन हा कंपल्सरी विचारला जातो. म्हणजे तो विचारला जातो. तुम्हाला सांगायचं झालं तर. मग आता काही लोक असतील, माझं हिस्ट्री झालंय, मग मी हिस्ट्रीचं काय सांगू हां? तर असे सगळे जे काही बॅचमध्ये लोक असतील, यांचे प्रत्येकाचा प्रशासनामध्ये काय उपयोग होणार आहे, त्या विषयाचा ही द्यायची जबाबदारी ही माझी आहे. मी तुमची बॅचमध्ये याची तयारी करून घेणार आहे. की आपल्याला याचं उत्तर काय द्यायचंय, कोणताही विषय असू द्या, त्याचा प्रशासनात काय उपयोग होणार, हा प्रश्न विचारला जातो. त्या प्रश्नाची तयारी करून घ्यायची जबाबदारी माझी असेल. तुम्ही इंडिव्हिज्युअल मला मेसेज करायचंय, माझे हे विषय आहे, याचा मला तुम्हाला काय करायचंय, रेफरन्स द्यायचा आहे. त्यासाठी अर्थातच माझा पर्सनल नंबरलाच मेसेज करायचा आहे. 84 22 85 86 98 या नंबरलाच तुम्हाला मेसेज करायचं. इव्हन दो तुम्ही या सोमवारपासून मेसेज चालू करा. हे 2 ते 3 दिवस थोडं अदर ज्या बॅचेस आहेत त्या रेकॉर्डिंगमध्ये आम्ही व्यस्त असणार आहे. तर सोमवारपासून तुम्हालाही करायचंय. अजून एक सांगायचंय, ज्या काही पर्यवेक्षिका, सुपरवायझर मॅडम आहेत सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, की अंगणवाडी सेविका ज्या आहेत, त्यांच्यासाठीची जी काही परीक्षा मध्यंतरी जाहिरात येऊन गेलेली होती, ती परीक्षा लवकरच होणार आहे. त्यासाठी आपण ग्रो अकॅडमीची बॅच चालू केलेली आहे. तुम्ही मोस्ट ऑफ लोकं ऑलरेडी आपल्या बॅचला आधी पण होते, आता पण आहात. तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स घेतलेला आहे. सगळे अनुभवी लोक आहेत आणि आम्ही व्यवस्थितरित्या करून सुद्धा घेणार आहे. जर कोणी खरंच होतकरू महिला असेल, तर बिनधास्त सांगा. त्याची फीजच आपण मुळात कमी आहे. 999 फीज आहे. ज्या काही तुमच्या अंगणवाडीला ज्या काही सेविका असतील त्यांना डोळे झाकून बॅच घ्या म्हणावं. कारण या ठिकाणी जे काही आपण देणार आहे, मग त्यांचा आयसीडीएसचा पार्ट असो, पोषण असो, जे काही टेक्निकल पार्ट आहे, तो सुद्धा अतिशय चांगल्यारीत्या आपण काय करणार आहे, कव्हर करणार आहे. ठीक आहे? हा क्वेश्चन आहे. नंतर नेक्स्ट बघा. आता आयोगाचा सगळ्यात आवडता जो प्रश्न आहे, म्हणजे विचारलाच जातो बघा. तर तो प्रश्न आहे, वाचा. तो आहे तुमचा छंद काय? हॉबी. बघा, काही विचारो का न विचारो, हा प्रश्न विचारला जातो. आताचे जे लोक आहेत सध्याचे पॅनल मेंबर हे कंटिन्यू विचारतात. आता या ठिकाणी 2 गोष्टी आहेत. जो फॉर्म भरलेला आहे, ही जी तुमची प्रोफाईल आहे, या प्रोफाईलवर ज्या लोकांनी हॉबी टाकलेली आहे, त्यांनी तर ती हॉबी खूप चांगली करायची आहे. त्याला ऑप्शनच नाही. मग तुम्ही वॉचिंग क्रिकेट, प्लेइंग क्रिकेट, रीडिंग अ बुक काही टाकलेलं असो. जे काही तुमची हॉबी असणार आहे, जी टाकलेली आहे, तर ते तुम्हाला तर करायची प्रोफाईलला. आता एक दुसरा वर्ग आहे, की ज्यांची आहे ना, ही प्रोफाईल आहे का कोरी आहे, कोरी. याच्यात त्यांनी काहीच नाही टाकलेलं. म्हणजे आपल्याला प्रोफाईलची प्रिंट काढून घ्या. आपण हॉबी खरंच टाकलेली का प्रोफाईल क्रिएट करताना? जर टाकलेली नसेल, तर इट्स ओके. आता टेन्शन घ्यायची गरज नाही. आता बघा, या ठिकाणी एक महत्वाचा पार्ट आहे, की हॉबी कोणती सांगायची. आता म्हणजे आम्ही इंटरव्ह्यू घेत असताना बऱ्याच वेळेस प्रश्न असतो, हॉबी कोणती सांगायची. आता बघा एक साधं सिंपल आहे. आपण इथं आयोग प्रश्न विचारतोय म्हणून आपण आपल्या स्वतःवर थोडा विचार करतो, की खरंच आपल्याला कोणता छंद आहे आणि जो छंद आहे तुम्ही तिथं सांगू शकत नाही. असं बऱ्याच लोकांचं होऊ शकतं. ठीक आहे. तर त्याची काळजी सोडून द्या. बघू आपण, की आपल्याला कोणता छंद सांगायचा आहे. अर्थात ज्यांची प्रोफाईल ब्लँक आहे. तर ऐका, यासाठी शक्यतो ज्यांची प्रोफाईल ब्लँक आहे आणि ज्यांना एखाद्याला असतं, कोणाला गाणे म्हणायला आवडतं, कोणाला गाणे ऐकायला आवडतं.
कोणाकोणाला कॅरम खेळायला, कोणाला कशाला कशाला काहीतरी एक हॉबी असते. जर तुम्हाला खरंच ओरिजिनली एखादी हॉबी असेल, आता महिला मंडळींनी हे नका म्हणू की स्वयंपाक करायची हॉबी तसं जमणार नाही. आपल्याला आहे ना वेगळं काहीतरी सांगायचं. काहीतरी आपली हॉबी युनिक असली पाहिजे. त्याच्यावर 4-2 क्वेशन एक्स्ट्रा आले तर आपल्याला तेवढाच इंटरव्ह्यू पुढे निघून जाते आपला. म्हणजे एक 2-4 2 मिनिटं त्या हॉबीवर निघून जातात. आपले शेवटी काय 15 मिनिटं कशी तरी काढायची बाबा तिथे आणि ते बी बोलत चालत हसत खेळत. मग त्यामुळे ना हॉबी अशीच सांगा. शक्यतो महिलांसाठी म्हणजे मुळात मी बॅचमध्ये हॉबी देणार आहे. मी काय केलं, की एक 10-12 हॉबी तयार केल्या लेडीज मंडळीसाठी आणि त्या हॉबी त्याच्यावरचे क्वेशन्स इव्हन दो क्रॉस क्वेशन्स नंतर ते जर ते काय-काय सांगायचं ते मी बॅचमध्ये घेतो ते मुद्दा. त्या 12 हॉबी आहेत जवळपास. ती लिस्ट मी शेअर करेन. फक्त आहे ना, सगळ्या जणींनी सारखीच हॉबी घेऊ नका. म्हणजे नाहीतर आहे ना, अरे सगळ्या जणी सेम हॉबी असं नाही झालं पाहिजे. म्हणून थोडंसं शक्यतो तुमचं काहीतरी युनिकनेस ठेवण्याचा प्रयत्न करा. मी देताना ती हॉबी पण आहे ना, मला असं वाटतं मी ती पर्सनली कोणाला देत नाही. तुम्ही मला डायरेक्टली आहे ना, मेसेज करा. मीच तुम्हाला वाटतो वेगवेगळ्या देतो. म्हणजे आहे ना, सगळेजण वेगळे-वेगळे राहतील. नाहीतर सगळ्याच जण एकच हॉबी सांगितली तर अवघड होईल आपलं. तर बॅचमध्ये तो मुद्दा पॉसिबल आहे. ठीक आहे. आणि जे काही मंडळी आहे, आमची सगळी विस्तार अधिकारी मंडळी, तर यांच्यासाठी सुद्धा काही आपण हॉबीज चूज केलेल्या आहेत. त्याचं मोडतोड करून तुम्ही उलटं-सुलटं करून सांगू शकता. त्या पण हॉबीज आयडियल आहेत, युनिकनेस असणाऱ्या आहेत, ज्याच्यावर क्वेशन्स विचारण्याची संभावना जास्त आहे आणि आपला इंटरव्ह्यू पुढे घेऊन जाता येईल. असे बरेच चांगल्या-चांगल्या हॉबी आम्ही वेगळ्या केलेल्या आहेत. तर त्या सगळे छंद आपण प्रोव्हाईड करूया. कारण आपल्याला जे छंद आहेत, तर ते म्हणजे आपण आपल्यापर्यंतच मर्यादित आहेत. ते इकडे सांगणं योग्य नाही ते. तर ठीक आहे. तर आता आपल्याला या पद्धतीनं आपण हॉबीचं हे करू. कारण एक बघा आपण काम करत असताना आपल्याला मुळातच खरं पाहिलं तर छंद जोपासायला एवढा वेळच नाही. आपण जे मंडळी आहोत तर व्हेरी बिझी आहोत. त्यामुळं ठीक आहे, एक प्रश्न येतो म्हणून आपण तयारी करून घेऊ. अर्थातच हे बॅचमध्ये असणार आहे. जे उर्वरित मंडळी आहे, तर यांनी ध्यानात ठेवा, शक्यतो खोटी हॉबी सांगू नका. किंवा जर सांगायची तर आत्तापासून त्याची तयारी करा. म्हणजे जसं मी इथे सांगितलं, की बाबा मी काही हॉबी देतो. त्यापैकी वन ऑफ देम म्हणजे तुम्ही चूज करा हां. तर तुम्हाला काय करायचंय, की बाबा आत्तापासून किमान त्याची तयारी केली पाहिजे. त्याचं सगळं माय-बाप, सगळं गाव-बिव सगळं माहिती पाहिजे त्या हॉबीचं. म्हणजे आम्ही एकदा युनिव्हर्सल फाउंडेशन नाशिकला आम्ही एकदा तिथं मॉक इंटरव्ह्यू अरेंज केले होते. तर ते एका जणाने सांगितलं होतं पतंग उडवतो म्हणे पतंग. हां. मग आता आहे ना, आता पतंग उडवण्याची ही जी पद्धत आहे, तर नाशिक साइडला येवला ठिकाणी बऱ्यापैकी तो एक महोत्सव असतो. मग भारतामध्ये असे काही महोत्सव आहेत, पतंग महोत्सव. मग आम्ही विचारले त्याच्यावर प्रश्न. त्याला नाही माहिती. त्याला वाटलं सोपं आहे, याच्यावर काय प्रश्न विचारतील. तर प्रश्न हे प्रत्येक गोष्टीवर आहेत. प्रत्येक गोष्टीवर. म्हणून आपल्याला क्वेशन्स आणि क्रॉस क्वेशन्स आपल्याला झेलता आले पाहिजे. अशा स्वरूपानं जर आपली तयारी झाली, लेंदी लेक्चर होत आहे. एकदा जे मंडळी आहे, एकदा व्हिडिओला लाईक करून घ्यायचंय, सबस्क्राईब पण करून घ्यायचंय. ठीक आहे. पुढचे क्वेशन आपण फटाफट बघूया. 5 नंबरलाच आहे आपण. सीडीओ पदाची कोणती कर्तव्य आहेत? तर आता हे क्वेशन टाकताना मी एक जस्ट सीडीपीओ पद टाकलं. आपली जी जाहिरात आहे, जाहिरातीमध्ये किती जवळपास एक 5 ते 6 पद आहेत. एकदा जाहिरात व्यवस्थित वाचा. निरीक्षक, प्रमाणित शाळा वगैरे अधीक्षक-बिधीक्षक बरेचसे पद आहेत. तर हे जे पद आहेत, या पदाचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या सुद्धा आपल्याला करायच्या आहेत. कारण बघा जी मंडळी इंटरव्ह्यू घेणार आहे, त्यांच्याकडे असे इंटरव्ह्यू खूप होतात. त्यांना नाही माहिती की हा सीडीपीओ पदासाठी इंटरव्ह्यू आहे. त्यांच्या हातात फक्त काय आहे? जाहिरात आहे. सुरुवातच निरीक्षक, प्रमाणित शाळा. तिथूनच सुरुवात होणार. निरीक्षक, प्रमाणित शाळा काय आहे? या शाळा कुठं असतात? मग यांना मान्यता कोण देतं? या शासन मान्यता असतात का? मग यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये काय फरक आहे? तिथं कोण आहे? या कुठं आहे? इथपासून सुरुवात होणार आणि आपण इथं बसलेलो आहे सीडीपीओ पदाचे कर्तव्य, जबाबदाऱ्या सीडीपीओचं करत. ध्यानात ठेवा आपल्याला हे सगळं करायचं आहे. अर्थात ते आपण बॅचमध्ये करून घेणार आहे. मग तुम्ही म्हणसाल की YouTubeला कशाला व्हिडिओ घेतला तर हे सांगायचं नाही. तर हे पॉसिबल नाही एवढ्या कमी वेळामध्ये कारण एवढे पद आहे. एवढ्या पदांची कर्तव्य, जबाबदाऱ्या, त्यांचं पदाचं स्वरूप जे आहे, त्यांचं प्रमोशन काय आहे, या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही या ठिकाणी घेणं. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. हां, तुमच्यामध्ये असे कोणते गुण आहे, की आम्ही तुमची निवड केली पाहिजे? हा एक क्वेशन आरामशीर विचारला जातो आणि आपले लोकच म्हणतात, "सर मी प्रामाणिक आहे." पहिलाच मुद्दा असतो. माझ्यामध्ये काम करण्याची खूप क्षमता आहे. मी असं काही-काही सांगतात हां. तर त्याचं बी सुद्धा तुमचं जे उत्तर आहे, ते सगळ्यांचं सारखं नसलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक युनिकनेस असला पाहिजे. हे ठीक आहे प्रामाणिक सगळेच आहे. आपल्याला सगळं माहिती आहे बाबा शासकीय सेवक म्हणला, की त्याच्यामध्ये कुठून-कुठून भरलेला असतो प्रामाणिकपणा. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
तो खूप कष्ट करण्याची त्याची हे असते, सगळं असते. तर याचे सुद्धा आपल्याला एक चांगला उत्तर त्या ठिकाणी द्यायचे आहेत. अर्थातच आपल्यामध्ये ओरिजिनल जे गुण आहेत ते सांगण्याचा आपण प्रयत्न करायचा. कारण बघा तिथे जर क्रॉस क्वेश्चन आले तर आपल्याला ते झेलता आले पाहिजे. तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून आपल्याला जे काही आपल्यामध्ये गुण आहे आणि काय आहे, की एक साधं सिंपल एक इमॅजिन करायचं, की बाबा जे पद आहे, या पदाची रिक्वायरमेंट काय आहे? की या पदाला कोणता माणूस हा साजेसा असणार आहे, की आयडियल पर्सन कसा असणार आहे? त्याला ते जे तुम्हाला वाटतं ना, ते तुमच्यामध्ये गुण आहे सांगा, बाकीचं सोडून द्या. त्याचबरोबर एक गोष्ट नव्यानं करायची सगळ्यांनी. 5 गुण आपल्यामध्ये पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता निगेटिव्हमध्ये कोणी हे सांगायचं नाही, की मी लवकर चिडतो. हे सांगायचं नाही. बघा लोकं सांगतात, आम्ही विचारतो तेव्हा बरेच लोकं म्हणतात, "सर मला राग फार येतो." अरे तू प्रशासनात जाणार आहे. तुला माहीतच नाही दररोज काय-काय होणार आहे हां. तुला चिडून जमणार नाही. तुला आहे ना, जे तोंडात साखर वरती डोक्यावर बर्फ-गिर्फ ठेवूनच तुला तिथं बसायचं आहे. हो, येस. आज, उद्या, परवा येस असं. असं जर असेल तर तो ओरिजिनल शासकीय सेवक शोभणार आहे. म्हणून आहे ना, राग लवकर येतो, मला लवकर चिडतो, हे अन् ते हे जमणार नाही. मी फार भावनिक आहे. भावनिक लोकं प्रशासनामध्ये टिकत नाही. त्यामुळे हे जे आहेत ना, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ते सांगू आपण काय सांगायचे. पण आहे ना, हे सांगायचं नाही. ठीक आहे. तर हे सुद्धा तुम्हाला 5-5 गुण आपल्या वहीमध्ये एकदा लिहून घ्या. अ, एक होमवर्क मी दिला होता पहिल्या लेक्चरमध्ये, की 100 प्रश्न लिहा. तर त्यातले मला असं वाटतं एक 40-50 लोकांनी पाठवलं मला तेवढा एकदा WhatsAppला. ती फोटो-बिटो काढून तेवढा एक पी बनवून. तर बाकीचे जे लोकं राहिलेले आहेत, तर अर्थात यांनी सुद्धा ते क्वेश्चन पाठवा. तुमचे जे क्वेश्चन आहे कारण तुम्ही हे सध्या रिअॅलिटीमध्ये तुम्ही काम करता तिथे. त्या पदाच्या समस्या काय आहे? त्या पदाचं काय आहे? ते तुम्ही उत्तर नका देऊ. फक्त प्रश्न द्या. उत्तर मी देणार. ठीक आहे? तर ते जे काही लोकं मंडळी राहिलेले आहेत, 100 प्रश्न लवकरात लवकर पाठवतील, अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे? नेक्स्ट बघूया. सध्या जे काही आपलं पद आहे, विस्तार अधिकारी असो, पर्यवेक्षिका असो, तरी सध्या कार्यरत असलेल्या पदाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या कोणत्या आहेत? हे सुद्धा आपल्याला डायरेक्टली क्वेश्चन विचारले जाणार. हे सगळे आयडियल क्वेश्चन्स आहेत. हे प्रश्न प्रत्येकाला विचारले जाणार, ध्यानात घ्या. म्हणूनच हे क्वेश्चन इथे घेतोय. बाकीचा जर इंटरव्ह्यू तुमचा लय मोठा असणार आहे, तर हे क्वेश्चन विचारले जाणार. एखाद्याला 2-3 यातले विचारले जातील, दुसऱ्याला दुसरे विचारले जातील. पण हे प्रश्न विचारले जातील. म्हणून आपल्याला आणि हे प्रश्न आहेत ना, सगळ्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला, मग तो बॅचचा स्टुडंट असो किंवा नसो, YouTubeला ज्यांनी बघितलेला आहे, हे 10च्या 10 क्वेश्चन लिहून काढायचे आणि याचे उत्तरही तुम्हाला लिहून काढायचे आणि जर तुम्हाला वाटत असेल, की एकदा क्रॉस व्हेरिफाय करून घेऊया आणि याचं आयडियल उत्तर काय असली पाहिजे, तर बिनधास्त पाठवा. तुम्ही बॅचचे स्टुडंट असो किंवा नसो, मला पाठवा. माझा पर्सनल नंबर शेअर केला. मी त्यामध्ये काही करेक्शन, मॉडिफिकेशन व्हॉटएव्हर जे काही असेल, ते आपण या ठिकाणी करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. शासकीय सेवा करत असताना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं? हा एक मला आता जो काही माझा फॉरेस्टचा इंटरव्ह्यू झाला होता, मला हा प्रश्न विचारला होता. तर आपल्याला आणि जे काही आमचे काही मित्र होते, जे कार्यरत होते, त्यांना सुद्धा सेम क्वेशन विचारला होता. ते पण वेगवेगळ्या पॅनलनी. तर अर्थातच एक शासकीय सेवक जेव्हा इंटरव्ह्यूला येतो, तर एक मुळातच त्याचं एक वजन आहे. त्याचं स्वतःच त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे, तो शासकीय सेवक असताना. तर त्याला तो जिथे काम करतो, तिथे त्याला काहीतरी समस्या असू शकतात किंवा काम करत असताना अडथळे वगैरे असते. तर ते प्रश्न तुम्हाला विचारला जातो, की बाबा काम करत असताना तुम्हाला कोणत्या समस्या येतात? त्या समस्या अर्थातच त्याला एक पॉझिटिव्ह किनार पाहिजे त्या समस्यांना. नाही जर दुनियाभराचं सर लय ओव्हरलोड आहे, 4-4 चार्ज घेतले, नुसतं कामच काम आहे, इकडे जाय, तिकडे जाय, जनगणना हे ते असं जर सांगत बसलं तर कार्यक्रमच झाला नाही. असं जमणार नाही. त्याचं आहे ना एक तुम्हाला समस्या पण वाटली पाहिजे आणि समस्या सांगतानाच आहे ना, त्याचं तुमच्याकडे सोल्युशन असल्याचं सुद्धा भासलं पाहिजे. ते जे आयडियल आन्सर आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी देता आलं पाहिजे. ठीक आहे. ते बघू आपण कसं. नेक्स्ट आहे बघा, आपल्याकडं अतिशय आवडता कायदा जो आहे, माहिती अधिकार आर-टी-आय. तर आर-टी-आय जो कायदा आहे, त्याचा उद्देश बेसिकली विचारला जातो. कारण सगळे शासकीय सेवक आहेत इंटरव्ह्यूला. तर त्याचा उद्देश काय आहे? तो व्यवस्थितरित्या करायचा. कायदा आपण शिकलेलो आहे. 2005 चा जो कायदा आहे, तो आपण परीक्षेच्या वेळेस शिकलेलो आहे. प्रश्न डायरेक्टली पुढे येतो, त्याचा दुरुपयोग होतो का? वगैरे. हां. तर ते आपल्याला अर्थात दुरुपयोग होतो, नाही होत किंवा त्याचं उत्तर काय सांगायचं आहे. दुरुपयोग होतो हे आपल्याला सांगायचं आहे. पण त्याला आपल्याला पुन्हा एक पॉझिटिव्ह किनार द्यायची आहे. अर्थात हे सगळे उत्तरं सांगत असताना आपण शासकीय सेवेमध्ये आहोत. आपण शासनाचे कोण आहेत? आपण म्हणजे अधिकारी मंडळी आहोत. तर आपल्याला सांगत असताना महत्त्वाचं काय आहे, की आपल्याला
शासनाच्या विरोधी भूमिका आपली मुळात नसलीच पाहिजे आणि ती आपल्याला तिथे सुद्धा तेवढंच कायम ठेवायचं की बाबा आपण शासनाचे जे धोरण आहे त्याची अंमलबजावणी करणारे एक तळागाळातील घटक आहोत. तर आपल्याला ते सगळ्या काही गोष्टी आपण त्या पॉझिटिव्हरित्या व्यवस्थितरित्या आपल्याला सांगायच्या आहेत. तर असे हे किमान एक 10 क्वेश्चन हे आयडियल क्वेश्चन आहे. याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. प्रत्येकाला यातले किमान 4 ते 5 क्वेश्चन विचारले जातील. त्यातल्या त्यात हॉबी तर प्रत्येकाला विचारल्या जाणार आहे. म्हणून सगळ्या जणांनी एकच ध्यानात घ्या, हॉबी व्यवस्थित करा. ठीक आहे. राहिला प्रश्न बाकी जे काही आहे, आता तुम्ही थोडे WhatsAppला मेसेज करत चला मला. काय प्रश्न तर पाठवा. मी उत्तरं पाठवतो तुम्हाला आयडियल आन्सर. ठीक आहे. पण माझ्या वेळेनुसार. पण तुम्हाला प्रत्येकाची उत्तरं येतील. राहिला प्रश्न बाकीचं बॅचमध्ये हळू सगळ्या गोष्टी येतील. दुसऱ्या टप्प्याच्या नोट्स एक अंतिम टप्प्यात आहे. एक 4 ते 5 दिवसामध्ये पुढच्या आठवड्यात त्या नोट्स सुद्धा तुम्हाला येऊन जातील. अर्थात त्या नोट्स थोड्या बल्की असतील. तिथं प्रश्न आणि उत्तरं. हे सगळे जे प्रश्न आहेत का, याचे एका-एकाचे 3-3, 4-4 पद्धतीची उत्तरं दिली मी. कोणतेही घ्या, जे आवडेल ते घ्या. सगळे या पद्धतीनं आपले बरेचसे क्वेश्चन आहेत. ठीक आहे. तर अशा स्वरूपानं आपण हे सगळं पुढे जाणार आहोत. तर आता थांबूया आपण. व्हिडिओ सगळ्यांनी आवर्जून बघून शेअर करा. आपले जे कोणी मंडळी असतील, बऱ्याच जणांना इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे. पुन्हा एकदा बरेचसे लोक म्हणतात, की बाबा माझा स्कोर 150 आहे, 130 आहे, मी काय करू? ध्यानात घ्या. मी येऊन जाऊन एकच मुद्दा क्लिअर करतो. मी असो, नाहीतर अजून कोणी असो किंवा अजून कोणत्या क्लासवाला असो, हे कोणीच सांगू शकत नाही कट ऑफ किती लागणार आहे. एक शेवटी अंदाज आहे. तो अंदाज तुमच्या सगळ्यांचे जे काही मार्क्स आहे, त्या मार्क्सवरून एक कळतं. मी तेव्हा 135-40 सांगितला होता. काही लोकांनी माझ्याकडे 112-14 वाल्यांनी ऍडमिशन केलेले आहे. त्यांना मी विचारलं होतं. त्यांचं म्हणणं आहे, की बाबा आमचे काही ग्रुप्स आहे. त्या ग्रुप्सवर चर्चा आहे, की 120च्या पुढे कट ऑफ जाणार नाही. माझे 10 मार्क्स सेकंड वाढणार आहे. मग मी 120 क्रॉस करणार आहे आणि मी बसणार आहे. तर ही सगळी रिॲलिटी आहे. असे बरेच लोक आहेत. शेवटी काय की होऊ शकतं कारण 1200 पैकी 800 लोक इंटरव्ह्यूला घ्यायचे फार लागला 110ला मग तर आपल्याला ते माहिती नाही. आणि आपलं आता मेन्स एक्झाम जी काही एक्झाम आहे ती तर दिली. एक्झाम दिल्याच्या नंतर आता आपल्याकडे मुलाखत बाकी 50 मार्क्सची आणि गमावण्यासारखं काही नाही. गमावलं तरी तुम्हाला फक्त सध्या याची भीती जर वाटत असेल तर ₹2500 नथिंग आहे. ₹2500 तुम्ही इंटरव्ह्यूला बसा किंवा नसा तुम्हाला या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून खूप गोष्टी कळणार आहे. अर्थात उद्या तुमचे मुलं मुली नातेवाईक अजून कोणाचे हे एमपीएससी वगैरे या स्पर्धा परीक्षा करणार आहे. त्यांना एक बेस्ट गाईडलाईन्स तुम्ही देऊ शकता. म्हणजे एक बेस्ट म्हणजे घरच्या घरीच तुम्ही चांगलं गाईडलाईन देऊ शकता. याची तयारी तुमची होणार आहे. तर अजूनही कोणी डिलेमामध्ये असेल, माझं होईल की नाही होईल? तर अर्थातच जे काही बाउंडरीवर असतील वगैरे वाटते त्यांना 110, 120, 130 वाले बिनधास्त ऍडमिशन घ्या. यामध्ये फार काही गमावण्यासारखं काही नाहीये. ठीक आहे. तर या हिशोबाने सगळ्यांना व्हिडिओ आवर्जून पोहोचवायचा आहे. चॅनल सबस्क्राईब आवर्जून करायचंय आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करायचंय. ठीक आहे. थांबूया आपण. धन्यवाद.